नमस्कार, मी दीपाली. परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनस्वी खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी ब्लाऊज फ्रंट पार्ट स्टिचिंग सांगणार आहे. व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा. सर्वप्रथम हे अस्तर ब्लाऊज आहे. मी आधी अस्तरला आणि मेन फॅब्रिक अस्तर दोन्ही जॉईंट करून पार्ट तयार करून घेतलेले आहे. अशा पद्धतीने आता ही कटोरी योग्य पद्धतीने कशी जोडायची हे आपण पाहणार आहोत. कटोरीचा डाच देताना कटोरीचा हा कॉर्नर आणि हा कॉर्नर खालचा जे सेंटरचा पॉईंट आहे तो अशा पद्धतीने पकडून हे दोन्ही कॉर्नर मिळून आपल्याला कटोरीचा डाच द्यायचा असतो. अशा पद्धतीने 1.5 इंचावरती एक मार्क करून डाचाची लांबी 2.5 इंचावर, डाचाची लांबी ही ब्लाऊजच्या मापावरून घ्यायची असते. मी इथे 2.5 इंच घेतलेली आहे. अशा पद्धतीने डाच अशा पद्धतीने कटोरीचा डाच आपल्याला देऊन घ्यायचा असतो. या कॉर्नरचा पॉईंट आणि कटोरीच्या सेंटरचा पॉईंट हे दोन्हीही सारखे आले पाहिजे. तेव्हाच कटोरीचा डाच हा सरळ, एकदम सरळ आणि परफेक्ट असतो. तुम्ही पाहू शकता पफ किती सुंदर आलेला आहे. कटोरी ही नेहमी वरच्या बाजूने जोडायची असते. अर्ध्या इंचाची शिलाईची मार्जिन घेऊन आपल्याला ब्लाऊजचे पार्ट जोडून घ्यायचे असते. ब्लाऊजचा चांगला आहे. अशा पद्धतीने कटोरी जॉईन करून घेतली आहे. इथे थोडं एक्स्ट्रा आलेलं आहे, थोडं कटिंग करून घेऊन अशा पद्धतीने आपण क्रॉसपट्टी जोडून घेऊ. क्रॉसपट्टीचे 2 पार्ट आणि ब्लाऊजचा मधला पार्ट अशा बाजूने ठेवून, अशा पद्धतीने ठेवून अर्ध्या इंचाची शिलाई मार्जिन घेऊन तिन्ही पार्ट आपण जोडून घेऊ.
तिन्ही पार्ट आपण जॉईन करून घेतले आहे. अशा पद्धतीने शोल्डरपासून राऊंड करत क्रॉसपट्टीचा भाग पलटवून क्रॉसपट्टीच्या मध्ये हा पूर्ण भाग घेऊन अशा पद्धतीने आपल्याला इथे परत अर्ध्या इंचाची शिलाईची मार्जिन घेऊन जोडून घ्यायचे आहे. यामधून हा समोरचा भाग आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने क्रॉसपट्टी जॉईन केली तर ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येते. खाली एक टीप आणखी आपण देऊन घेऊ. अशा पद्धतीने मी दुसराही पार्ट तयार करून घेतलेला आहे. कटोरी ब्लाऊजची फ्रंट पार्ट स्टिचिंग तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक खूप धन्यवाद तुमचे.